लाचखोरी विरोधात प्रबोधन करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती केली जाते। त्याची सुरुवात आज जिल्हाधिकारी कार्यालयापासून झाली। शासकीय कर्मचाऱ्यांना लाच घेणार नाही अशी शपथ देण्यात आली। याशिवाय चित्ररथ, ग्रामसभा, शाळा महाविद्यालयात निबंध स्पर्धा घेऊन जनतेपर्यंत भ्रष्टाचार विरोधात संदेश पोहोचवला जाईल। लाच देणार नाही आणि घेणार नाही ही भावना जनमानसात रुजवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून शासनाकडून दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन केलं जातं। यंदा 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान दक्षता आपली सामाजिक जबाबदारी ही संकल्पना घेऊन दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। या अंतर्गत विविध शाळा महाविद्यालयात निबंध स्पर्धा घेतल्या जातील, तर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, महापालिका या ठिकाणी कर्मचाऱ्यांना लाच घेणार नाही अशी शपथ दिली जाणार आहे। आम्ही कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जनजागृती व्हावी म्हणून शाळा, कॉलेजेस, त्याचप्रमाणे विविध ग्रामपंचायत लेवलवर ग्रामसभा आम्ही आयोजित केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे रेडिओ, प्रिंट मीडिया, त्याप्रमाणे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आम्ही लोकांना ज्या NGOज आहेत, पथनाट्य आहे, या स्वरूपातूनही आम्ही गावातील विविध आठवडी बाजार आहेत, त्याचप्रमाणे ST स्टँड आहेत, या ठिकाणी आमची जनजागृती करणार आहोत। लाचखोरी विरोधात जनजागृती करण्यासाठी गावोगाव चित्ररथ फिरणार आहे। त्यातून लाचेविषयी तक्रार कुठं करायची यासह अन्य माहिती नागरिकांना दिली जाईल। तसंच शाळा महाविद्यालयात पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या व्याख्यानातून लाचमुक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील। प्रतिज्ञा घेतो की जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन। लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही। सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने करेन। जनहितासाठी कार्य करेन। व्यक्तिगत वागणुकीत सचोटी दाखवून उदाहरण घालून देईन। भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देईन। आज जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लाच घेणार नाही अशी शपथ देण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।